बनवला गेला? कारण इतका मोठा साचा बनवणं किंवा आपल्याला बोलताना 30 फूट उंच, 40 फूट, 50 फूट उंच हे सोपं आहे. हो. मात्र ते साकारताना किती कठीण आहे आणि त्याच्यामध्ये ते आम्ही तितकं यशस्वीरित्या वर्षानुवर्ष दशकानुदशक उभं राहिलं पाहिजे ते शिल्प यासाठी म्हणून नेमकं काय त्याच्या मागची कन्सेप्ट होती आणि हा साचा मुळात कसा बनवला गेला? नाही, खरं म्हणजे काय, हे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आर्किटेक्ट, इंजिनियर आणि आर्टिस्ट या 3 लोकांचे जे नॉलेज आहे ते मिश्रण करून आपण हा पुतळा तयार केला. मधलं जे सांगाडा आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरनी पूर्ण तयार केला. तिथे जे त्या एरियामध्ये जे आपलं हवा चालते त्याचं किती वेग असतो, ते स्ट्रक्चर कसं बनलं पाहिजे आणि ते म्हणजे विंड टनल टेस्टच्या थ्रू पण करून त्याचे सगळे व्हॅल्यूज आले की कसं ब्रॉन्झ असायला पाहिजे, कसं स्टील असायला पाहिजे, मधलं कॉन्क्रीट कसं असायला पाहिजे, त्या दृष्टीने पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं गेलं. आणि आम्ही कम्प्युटर्सनी लहानपासून मोठं मॉडेल करता करता आणि थर्मोकोलचं मॉडेल बनवलं आणि त्याच्यावरून साचे बनवून आम्ही कास्टिंग केलं.